माझा 14 वर्षांचा दीर माझे पती कामावर गेल्यानंतर माझ्याकडे आमच्या लग्नाची व्हिडिओ शूटिंग असलेला USB मागायचा. म्हणायचा, "वहिनी USB द्या मला, तुमच्या लग्नाची व्हिडिओ शूटिंग पाहायची आहे." मी त्याला USB द्यायचे. त्यानंतर तो खोली आतून बंद करून घ्यायचा. 1 तासानंतर बाहेर यायचा आणि USB सोबत मला तो 10,000 रुपये द्यायचा. परंतु आता मला संशय येऊ लागला, त्याच्याकडे एवढे पैसे कुठून येतात? हे जाणून घेण्यासाठी एकदा मी USB दिल्यानंतर त्याच्याच खोलीत लपले. परंतु जेव्हा त्याने टीव्हीवर USB कनेक्ट केला तेव्हा माझ्या पायाखालून जमीनच सरकली. कारण टीव्हीवर माझी रात्री 9 वाजता जेव्हा मी न्यूज चॅनल लावले तेव्हा टीव्हीवर एक मालिका सुरू होती, ज्यात वहिनी आणि दीर एकत्र मिळून बिचाऱ्या पतीला फसवत असतात. मी दुसरे चॅनल लावले तेव्हा तिथे पण असेच काही चालू होते. मी बडबड करत टीव्ही बंद केला. आजकालच्या टीव्ही प्रोग्रामवाल्यांना दीर वहिनी आणि ननंद वहिनी व्यतिरिक्त अजून काहीच भेटत नाही का? नेहमी प्रत्येक चॅनलवर दीर आणि वहिनीचे काहीतरी दाखवतात. परंतु मी या गोष्टीत नशीबवान होते. माझा दीर 14 वर्षांचा होता. तो माझा खूप आदर करत होता. आत्ता मी टीव्ही बंद केली तेव्हा माझं लक्ष भिंतीवरच्या घड्याळाकडे गेलं. रात्रीचे 9 वाजले होते. आत्तापर्यंत माझ्या पतीने घरी यायला हवं होतं. 6 वाजता ऑफिसमधून सुट्टी व्हायची आणि ते 7 वाजेपर्यंत घरी यायचे. परंतु आता 2 तास जास्त झाले होते तरी अजून ते आले नव्हते. त्यांची तर वाट पाहत टीव्ही लावून बसले होते, जेणेकरून थोडा वेळ निघून जाईल. परंतु जेव्हा 10 वाजले तेव्हा मी चिंतेत पडले. माझे पती कुठे राहिले असतील? त्यांच्यासोबत काही वाईट घडले नसेल ना? ते फोन पण उचलत नव्हते. शेवटी मी माझ्या एकुलत्या एक दीराच्या खोलीत गेले. तेव्हा तो झोपला होता. मी त्याला जागं केलं आणि म्हणाले, "जा आणि तुझ्या भावाला शोध, ते अजून घरी आले नाहीत." आत्ता मी त्याच्याशी बोलत होते तेव्हा घराचा दरवाजा ठोठावला. मी पळत गेले आणि दरवाजा उघडला. आत्ता मी त्यांना कसे आहात विचारत होते तेव्हाच माझं लक्ष त्यांच्यासोबत असलेल्या मुलीवर गेलं आणि माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. ते माझी सवत घेऊन आले होते. मी घाबरून माझ्या डोक्याला हात लावले. हे त्यांनी असे का केले असेल? आमचे वैवाहिक आयुष्य आनंदात जात होते. आता आमच्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाले होते. आता आमच्या आयुष्यात फक्त एक आमच्या बाळाची कमतरता होती. माझ्या पतीने मला याबद्दल कधी टोमणे तर मारले नव्हते. आणि आता अचानक लग्न? मला सर्व काही पाहून धक्का बसला होता. मी तिथे स्तब्ध होऊन त्यांना पाहू लागले. तेव्हा ते त्यांच्या दुसऱ्या पत्नीला घराच्या आत घेऊन आले. मी त्यांना रागात विचारले, "तुम्ही असे का केले? जर तुम्हाला बाळाची एवढी आवड होती तर तुम्ही मला अगोदर का नाही सांगितले? तुम्ही दुसरे लग्न करणार आहात. असं लपून मला का फसवले? तुम्हाला काय भेटलं असं करून?" तेव्हा माझ्या पतीने मला रागात उत्तर दिलं, "मी बाळ व्हावं म्हणून लग्न केलं नाही. तुझ्या वाईट सवयींमुळे मी लग्न केलं आहे." मी थक्क झाले. कोणत्या वाईट सवयी? मी काय केलं आहे? मी तर नेहमी माझ्या पतीसोबत प्रामाणिक राहिले आहे. तेव्हा माझ्या पतीने त्यांच्या खिशातून मोबाईल काढला आणि मला एक व्हिडिओ दाखवत ते म्हणाले, "हे बघ, बघ तुझ्या डोळ्यांनी. माझी पत्नी होण्याअगोदर तू कित्येकांची पत्नी झाली आहेस तू." माझं डोकं गरगरायला लागलं. यावेळी मला वाटत होतं मी जमिनीत गडून जावं. मी त्यांच्या हातातून मोबाईल घेतला तेव्हा मला सुद्धा धक्का बसला. त्या व्हिडिओमध्ये माझेच काही फोटो आणि लग्नाचे व्हिडिओ होते. मी तो व्हिडिओ पाहत असताना मला सर्व काही समजले. मी विचार करत असताना 4 वर्ष मागे गेले, जेव्हा माझे लग्न झाले होते. माझे नाव महादेवी वर्मा आहे. मी माझ्या वडिलांची 3री मुलगी आहे. आम्ही 7 बहिणी होतो, परंतु आम्हाला भाऊ नव्हता. एकटे वडील कमवणारे आणि बाकी सर्व खाणारे. त्यामुळे खूप कठीण परिस्थितीमध्ये आमचे आयुष्य जात होते. वडिलांनी मुलाची वाट पाहत मुलींची लाईन लावली होती आणि आता त्या मुलींच्या लग्नाच्या विचाराने वडील वयाच्या अगोदर वृद्ध झाले होते. माझ्या मोठ्या बहिणीने लहान वयात घरातील कामं सांभाळायला सुरुवात केली होती. शिवणकाम, भरतकाम, विणकाम शिकून तिने वडिलांना घरखर्चात हातभार लावायला सुरुवात केली होती. दुसऱ्या नंबरच्या बहिणीने पण शिवणकाम शिकून घरात हातभार लावायला सुरुवात केली होती. माझ्या वडिलांना माझ्याकडून पण हीच अपेक्षा होती. मी पण घर खर्च पूर्ण करण्यासाठी काहीतरी करायला हवं. परंतु मी सुरुवातीपासून आरामात बसून राहिले होते. त्यामुळे मला माझ्या घरातील वातावरण कधीच आवडले नाही. जिथे आपल्या इच्छा मारल्या जात होत्या आणि एक एक गोष्टीसाठी तडपावे लागायचे. मी माझ्या बहिणींपेक्षा जरा गोरी दिसायचे आणि मला या गोष्टीची चांगली जाणीव होती. मला माझ्या आई आणि बहिणींसारखं एका गरीब कुटुंबातून दुसऱ्या गरीब कुटुंबात जायचे नव्हते. मी माझ्या आईला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, मी श्रीमंत घरातच लग्न करेल,
नाहीतर अशा घरात जिथे जास्त लोक नसतील तिथे मी राणी बनून फक्त आदेश सोडेल. तेव्हा माझी भेट सुशांतसोबत झाली. मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला गेले होते आणि तो माझ्या मैत्रिणीच्या वडिलांचा जवळचा नातेवाईक होता. त्याच्या सुंदर पर्सनॅलिटीमुळे बऱ्याच सुंदर मुली त्याच्या मागे लागल्या होत्या. परंतु मी माझ्या मैत्रिणीला स्पष्ट सांगितले होते, तू माझी ओळख त्याच्यासोबत करून दे. माझ्या मैत्रिणींमार्फत माझी ओळख त्याच्यासोबत झाली. तेव्हा मला समजले तो एकटा आहे, त्याला आईवडील नाहीत. तो त्याच्या लहान 10 वर्षाच्या भावासोबत राहतो आणि तो खूप चांगल्या पदावर कार्यरतसुद्धा आहे. मी विचार केला, मला यापेक्षा जास्त चांगले स्थळ भेटणार नाही. त्यामुळे माझ्या मैत्रिणीने त्याला समजावून सांगितले आणि आमच्या घरी लग्नाची मागणी घालण्यासाठी त्याला पाठवले. तेव्हा त्याच्यासोबत त्याचा 10 वर्षाचा भाऊ पण घरी आला होता. मला तो माझा होणारा दीर चांगला वाटत नव्हता, कारण त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं तो त्याच्या भावाच्या लग्नामुळे आनंदी झाला नाही. मी विचार केला, लहान आहे, मी त्याच्यासोबत चांगलं वागले तर त्याला समजेल. माझं लग्न झालं. आत्ताच माझे पती रूममध्ये आले होते. तेव्हाच त्यांच्या भावाच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. आम्ही धावत बाहेर गेलो. तेव्हा तो पायऱ्यावरून खाली पडला होता. माझे पती त्याला आमच्या रूममध्ये घेऊन आले आणि रात्रभर ते त्यांच्या भावाजवळ बसून होते आणि मी त्यांना पाहत सोफ्यावर कधी झोपी गेले मला समजलेच नाही. आता मला समजत होतं, तो मुलगा त्याच्या भावाच्या लग्नामुळे आनंदी नाही. त्याला त्याचा भाऊ शेअर करणे आवडत नव्हतं. हळूहळू माझ्या पतीला पण ही गोष्ट लक्षात आली. परंतु त्यांनी मला समजावले, तो अजून लहान आहे, तू त्याच्याशी प्रेमाने वागशील तर तो चांगला वागेल. माझ्या देवाला माहीत आहे, मी पूर्ण 2 वर्ष माझ्या दिराचे नाटकं सहन केले. प्रयत्न केला त्याने मला समजून घ्यावं, परंतु तो उलट त्याच्या भावाला माझे घराणे करायचा. मी आता ठरवलं होतं, बस झालं, आता खूप चांगलं वागून पाहिलं. आता मी पण याला घरातून बाहेर हाकलून लावणारच. मी माझ्या पतीचे कान भरायला सुरुवात केली. तुमच्या लहान भावाचे त्याच्यापेक्षा मोठ्या मुलांशी मैत्री झाली आहे. काल मी त्याला सिगरेट ओढताना पाहिले होते. मी स्वतः सिगरेटचं एक पाकेट त्याच्या शाळेच्या बॅगमध्ये लपवले आणि जेव्हा माझ्या पतीने त्याच्या बॅगचा तपास करण्यासाठी त्याची शाळेची बॅग पाहिली तेव्हा त्यात सिगारेटचे पॉकेट निघाले. तो सतत म्हणत होता, ही माझी नाही. तरी माझ्या पतीने त्याचं एक ऐकलं नाही आणि माझ्या सांगण्यावरून त्यांनी त्याला घरापासून दूर बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल केलं. तो खूप रडत होता, परंतु त्याच्या चांगल्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या पतीने त्याला घरापासून दूर पाठवले. तो 2 वर्षांनी तिकडेच होता. आता माझे आयुष्य स्वर्ग झाले होते. काही अडचण, काहीच त्रास नव्हता, फक्त शांतता होती. मला आनंद झाला. आता तो 5 ते 6 वर्ष तिकडेच राहील. सुरुवातीला त्याने घरी यायला नकार दिला होता. मला वाटत होतं चांगलं आहे, त्याने येऊ पण नाही. मला वाटत होतं त्याने पुढच्या वर्षी सुट्ट्यात पण इकडे येऊ नये. परंतु माझ्या इच्छावरती विरझण पडले जेव्हा तो उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी आला. मी 2 वर्षानंतर त्याला पाहिलं होतं. आता तो मोठा दिसत होता आणि तो 12 वर्षांचा वाटत नव्हता. त्याच्या वयापेक्षा 2 वर्षांनी तो मोठा दिसत होता. मला माहीत होतं आता यावेळी तो घरी आला आहे. माझ्या विरोधात तो नक्कीच आवाज उठवेल. त्याच्या भावाला माझ्या विरोधात करण्याचा तो प्रयत्न करेल. परंतु मला तर धक्का बसला जेव्हा त्याने मला त्याच्या मागच्या वागण्याबद्दल माफी मागितली. तो खूप बदलला होता. अगोदरप्रमाणे तो कट कारस्थान करत नव्हता. जास्त वेळ तो त्याच्या रूममध्येच राहायचा आणि जेवण तो आमच्या दोघांसोबतच करायचा. माझे पतीसुद्धा त्याचे बदललेले रूप पाहून चकित झाले होते. एके दिवशी माझे पती कामावर गेले तेव्हा तो मला म्हणाला, वहिनी मला तुमच्या लग्नाचा व्हिडिओ कॅसेट द्या, मला पाहायचं आहे. त्यावेळी मी पाहिला नाही. आता माझं मन होत आहे बघावं. मी म्हणाले, तो व्हिडिओ USB मध्ये आहे. तो म्हणाला, हो मला USB द्या, मी TV वर लावून पाहील. मला याबद्दल काही तक्रार नव्हती. मी रूममध्ये गेले आणि USB आणून त्याला दिला. त्याने माझ्यापासून USB घेतला आणि त्याची रूम त्याने आतून बंद करून घेतली. मला विचित्र वाटलं. रूमला आतून लॉक करणे गरजेचे होते का? मी त्याच्याकडे लक्ष दिले नाही आणि मी माझ्या कामात व्यस्त होते. 1 तासानंतर तो त्याच्या रूममधून बाहेर आला आणि मला USB देऊन धन्यवाद म्हणाला. सोबत त्याने मला 10,000 रुपये पण दिले. मी त्याला चकित होऊन विचारले, हे कशासाठी? तेव्हा तो म्हणाला,
तुम्ही माझी वहिनी आहे यासाठी. नंतर तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. परंतु मी मात्र थक्क झाले होते. कमाल आहे, एवढा बदल झाला आहे. आता नेहमी तो संध्याकाळचा स्वयंपाक करताना माझी मदत करायचा. आता माझं मन त्याच्याबद्दल बदललं होतं. चांगला मुलगा आहे. तसा पण तो 2 महिन्यांच्या सुट्ट्यांसाठीच घरी आला आहे. नंतर तो निघून जाईल. दुसऱ्या दिवशी परत माझे पती कामावर गेल्यानंतर तो USB मागण्यासाठी माझ्याजवळ आला. मी चकित होऊन त्याला विचारले, काल दिली होती ना? म्हणत होता, वहिनी 1 तासात कुठे पूर्ण पाहून होतो? माझ्याकडे फक्त 1 तास असतो. बाकीच्या वेळी मला अभ्यास करावा लागतो. त्यामुळे दररोज मी थोडी थोडी पाहत जाईल. त्याचे म्हणणे ऐकून मी त्याला USB दिला. त्या दिवशी पण तो दरवाजा आतून बंद करून बसला. 1 तासानंतर USB परत आणून त्याने दिला आणि सोबतच 10,000 रुपये पण दिले. मी त्याच्याकडे पाहून चकित होऊन विचारले, हे 10,000 कशासाठी? म्हणाला, तुमच्यासाठी वहिनी. तुम्ही माझी एवढी काळजी घेतात. हे त्याचं बक्षीस आहे. तुम्ही राहू द्या. हे दादाचे पैसे आहेत. त्यांनी मला दिले होते. परंतु तुम्ही हे दादांना सांगितले तर ते परत तुमच्याकडून घेऊन मला देतील. त्यामुळे दादांना विचार करून सांगा. माझ्या पतीने मला काही कमी पडू दिले नाही. परंतु तरीही मला पैशांचा लोभ झाला. तो आता रोज असंच करायचा. माझे पती ऑफिसमध्ये गेल्यानंतर मला USB मागायचा आणि आतून रूम बंद करायचा. 1 तासानंतर USB सोबत 10,000 रुपये पण द्यायचा. म्हणत होता, वहिनी हे पैसे सांभाळून ठेवा आणि जेव्हा जास्त पैसे जमा होतील तेव्हा शॉपिंग मॉलमध्ये जा. मला आता त्याच्यावर संशय येऊ लागला होता. एवढे पैसे त्याच्याकडे कुठून येत आहेत? माझे पती एवढे पैसेवाले नाही. ते रोज त्यांच्या भावाला 10,000 खर्च करण्यासाठी देतील. परंतु त्याला पैसे देतं कोण? 1-2 वेळा मी त्याला ATM कार्ड खिशात घेऊन बाहेर जाताना पाहिले होते. कदाचित त्याने त्याचे अकाउंट ओपन केले होते. नाहीतर तो माझ्या पतीच्या अकाउंटमधून पैसे काढत होता. मला काहीच समजत नव्हतं. कारण पैसे माझ्या पतीच्या अकाउंटमधून तो काढत होता तर त्यांना लगेच ते समजले असते. आता मला त्याचं रूम आतून बंद करून लग्नाची व्हिडिओ शूटिंग पाहणे संशयात टाकू लागले. कारण रूम आतून बंद करण्याचं कारण काय आहे? मी 1-2दा रूमचा दरवाजा ठोठावला, परंतु त्याने दरवाजा उघडला नाही. त्याने दरवाजा 1 तासानंतर उघडला आणि म्हणत होता, वहिनी मी रूममध्ये गेल्यानंतर दरवाजा वाजवत जाऊ नका. मी महत्त्वाच्या कामात व्यस्त असतो. आता तर माझा संशय वाढतच गेला. नक्कीच काहीतरी गडबड आहे. हा करतो तरी काय रूम आतून बंद करून? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतके जास्त पैसे याच्याजवळ येतात तरी कुठून? दररोज 10,000 रुपये तो मला देत असतो. आता मी ठरवले होते, मला आता जाणून घ्यायचे होते यामागे नक्की काय गुपित आहे. माझ्यापासून तो काय लपवत आहे? दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो घरातून बाहेर निघाला. तेव्हा मी पण त्याच्या मागे मागे निघाले. पाहावं तरी हा जातो तरी कुठे? तो बँकेत गेला होता. मी ती बँक पाहून चकित झाले. या बँकेत माझ्या पतीचे अकाउंट नव्हते. तरी हा इकडे का आला असेल? त्याचे वय पण बसत नाही, जेणेकरून त्याचे स्वतःचे अकाउंट असेल. आणि समजा असले जरी अकाउंट तरी तो कुठे कमवतो, जेणेकरून तो पैसे काढेल? हे सर्व काय चालू आहे? माझं डोकं गरगरायला लागलं. बँकेतून सरळ तो घरी आला आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला. परत आला आणि माझ्याजवळून USB घेऊन रूममध्ये निघून गेला. मी बंद दरवाजाला कान लावून ऐकू लागले. लग्नाचा व्हिडिओ चालू होता, त्यामुळे मी मागे बॅकग्राऊंड म्युझिक लागलेले असायला हवे होते. जर तो व्हिडिओ पाहत होता तर म्युझिकचा आवाज यायला हवा होता. परंतु रूममध्ये पूर्ण शांतता पसरली होती. आता मी ठरवले होते, मला स्वतःला जाऊन पाहावे लागेल. तो करतो तरी काय? मी प्लॅन बनवला. आता मला काय करायचं आहे? दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याने लग्नाची व्हिडिओ शूटिंग पाहण्यासाठी माझ्याजवळ विनंती केली, तेव्हा मी त्याला USB देऊन टाकली. या अगोदर तो रूममध्ये जाऊन दरवाजा बंद करणार तेव्हा मी त्याला म्हणाले, मला आज बरं वाटत नाही, मी झोपण्यासाठी जात आहे. जेव्हा मला जाग येईल तेव्हा USB मला परत दे. म्हणत होता, ठीक आहे वहिनी. मी म्हणाले, बरं बाहेर कोण आले आहे बघ तर. दरवाजा कोणीतरी ठोठावत आहे. तो जेव्हा बाहेरच्या गेटच्या दिशेने गेला तेव्हा मी पटकन त्याच्या रूममध्ये आले आणि सोफ्याच्या मागे लपले. त्याने जोरात मला आवाज दिला, वहिनी गेटवर कोणी नाही. एवढं बोलून त्याने रूममध्ये येऊन दरवाजा बंद केला. मी लपून पाहू लागले तो काय करत आहे.
त्याने कॉम्प्युटर चालू केलं आणि USB TV वरती चालू केलं. काही वेळाने तो कॉम्प्युटरवरती काहीतरी करत होता आणि TV वरती एका लग्नाची व्हिडिओ चालू होती. त्या व्हिडिओला पाहून मला धक्का बसला, कारण तिथे TV वर मीच वधू दिसत होते. परंतु बाकी सर्व काही विचित्र वाटत होतं. नवरदेव वेगळा दिसत होता, नातेवाईक वेगळे दिसत होते, लग्नाचा संपूर्ण सेटअप वेगळा दिसत होता. मला हे सर्व पाहून धक्का बसला. हे काय करत आहे? असे कसे शक्य आहे? मी असं या व्हिडिओमध्ये? मी त्यावेळी ती जागा सोडली आणि त्याच्या समोर येऊन उभी राहिले आणि त्याच्याकडे रागात पाहिलं. तो मला त्याच्या रूममध्ये पाहून खूप घाबरून गेला. त्याला कदाचित अपेक्षा नव्हती मी त्याच्या रूममध्ये येईल. अडखळत तो मला विचारत होता, वहिनी तुम्ही इथे? माझ्या रूममध्ये? मी म्हणाले, हो तुझ्या रूममध्ये, कारण मला संशय आला होता. तू तुझ्या रूममध्ये 1 तास आतून लॉक करून काय करतोस? त्यामुळे आज इथे लपून मी बसले होते, तू काय करत आहेस हे पाहण्यासाठी. आणि मी पाहिलं आहे. मी TV कडे हात करत त्याला विचारले, हे सर्व काय चालू आहे? काय नाटक आहे हे? मला लवकरात लवकर सांग, नाहीतर मी आत्ता तुझ्या भावाला कॉल करून घरी बोलावून घेते. तेव्हा तो घाबरून म्हणाला, नाही नाही वहिनी, दादाला काही सांगू नका. मी तुम्हाला सांगतो, ते मी व्हिडिओ एडिटिंग शिकत आहे. दादांना आणि तुम्हाला मी यामुळे सांगितले नाही, कारण दादा रागवतात. अगोदर शिक्षण पूर्ण करून नंतर बाकी सर्व शिक. तिकडे बोर्डिंग स्कूलमध्ये बरेच मुलं एडिटिंग करत होते, त्यामुळे त्यांना पाहून मला पण याचा छंद जडला. नंतर मी पण एडिटिंग करत होतो. आम्ही फक्त छंद म्हणून एडिटिंग करत होतो, परंतु नंतर आम्हाला मोठे मोठे प्रोजेक्ट भेटू लागले आणि आम्हाला त्या बदल्यात पैसे मिळू लागले. मी म्हणाले, ते सर्व ठीक आहे, मला हे सांग, माझ्या लग्नाची व्हिडिओ शूटिंग का मागत होतास तू? त्याला पण एडिट करत होतास ना? तेव्हा तो म्हणाला, वहिनी मी जास्त काही करत नव्हतो, फक्त वधू आणि वराचे चेहरे बदलत होतो. मला लग्नाचे व्हिडिओ शूट एडिट करण्याचे काम मिळाले आहे. काम फक्त एवढंच होतं, कोणत्या पण लग्नाचा व्हिडिओ शूटिंगला एडिट करायचं, त्यात वर आणि वधूचे चेहरे बदलायचे. मी फक्त हे करत होतो. तुमच्या लग्नाची व्हिडिओ एडिट करून त्यात बदल करून घ्यायचो. याचे मला खूप जास्त पैसे मिळायचे. त्यातले काही पैसे मी तुम्हाला द्यायचो. आता तुम्ही हे पाहत आहात. आता त्यातले सर्व काही बदलून झाले आहे. फक्त तुमच्या जागेवर दुसऱ्या वधूचा चेहरा लावायचा बाकी आहे. त्यानंतर हा व्हिडिओ तयार होईल. मला काही समजत होतं, परंतु काहीतरी असं होतं जे मला समजत नव्हतं. तो म्हणाला, वहिनी मी काही चुकीचं करत नाही आणि यात काही शंका नाही. लोक एवढे महागाचे व्हिडिओ शूट करू शकत नाहीत, कारण मूव्ही मेकर लाखो रुपये घेतात. त्यामुळे 15-20 हजार रुपये देऊन कोणाच्या पण लग्नाच्या शूटिंगमध्ये स्वतःचे चेहरे लावून घेतात. माझ्याकडे कोणाच्या लग्नाचा व्हिडिओ नव्हता. मला तुमच्या लग्नाचा विचार आला, त्यामुळे मी विचार केला तुमच्याकडून लग्नाची कॅसेट घ्यावी. प्लीज दादांना सांगू नका, नाहीतर ते मला ओरडतील. अभ्यास कर. परंतु मी अभ्यास पण करत असतो. बँक अकाउंट पण दुसऱ्याच्या नावावर आहे, ते मी वापरत आहे. मी त्याचे सर्व काही बोलणे ऐकून रूममधून बाहेर आले. जे काही तो सांगत होता ते सर्व TV स्क्रीनवर दिसत होते. त्याने माझ्या जागेवर दुसऱ्या वधूचा चेहरा एडिट करून मला दाखवला आणि मला विश्वास करून दिला. त्यामुळे मी पण त्याच्यावर विश्वास ठेवला. दररोज मला 10,000 मिळत होते. मला अजून काय हवं होतं, ज्यात माझे काही नुकसान होत नव्हते. माझं डोकं या गोष्टींना स्वीकारू लागलं, परंतु माझं मन कासावीस होत होतं. काहीतरी चुकीचं होणार आहे अशी भीती मनात येऊ लागली. असेच दिवस निघून गेले. मी नोटीस केलं, माझ्या पतीचे वागणे आता बदलत होते. आता ते माझ्यासोबत बोलत पण नव्हते. ऑफिसमधून परत आल्यानंतर झोपी जायचे. मी विचार केला कामाचं प्रेशर असेल, त्यामुळे मी जास्त विचार केला नाही. परंतु आता पतीसोबत त्यांच्या दुसऱ्या पत्नीला पाहून मी थक्क झाले. मी काय केलं? माझ्या पतीने माझ्यासमोर मोबाईल फोन केला आणि म्हणाले, मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. तू अगोदर विवाहित आहेस. तू अगोदर विवाहित असण्याचे सर्व पुरावे मला मिळाले आहे. मी मोबाईल फोनमध्ये व्हिडिओ पाहिला, तेव्हा माझ्या पायाखालून जमीनच सरकली. हा तोच व्हिडिओ होता जो मी त्या दिवशी माझ्या दिराच्या रूममध्ये पाहिला होता, ज्याला तो एडिट करत होता. माझ्या पतीचा मोबाईलमध्ये सर्व व्हिडिओ होते, ज्यात मी वधू होते आणि ते सर्व व्हिडिओ त्यांना एका अनोळखी व्यक्तीने पाठवले होते. मी रडत म्हणाले, ही मी नाही, हे तुमच्या भावाने एडिट केलं आहे. हे त्याचेच काम आहे. तो दररोज मला लग्नाची व्हिडिओ शूटिंग पाहण्यासाठी USB मागायचा. हे सर्व त्यानेच केलं आहे. माझा काही दोष नाही. माझ्या पतीने माझ्या दिराला बोलावले, तेव्हा त्याने अंग झाडले आणि म्हणाला, मी काही केलं नाही. मला व्हिडिओ बनवता येत नाही. मी कसा एडिट करणार?
माझं डोकं सुन्न झालं. त्याने एकाएकी रंग कसा बदलला होता. मी माझ्या पतीला विश्वास देण्याचा खूप प्रयत्न केला. हे फोटो आणि व्हिडिओ खोटे आहे. तुम्ही कोणाला पण व्हिडिओ मेकरला विचारा. या व्हिडिओची तुम्ही माहिती काढली तर तुम्हाला समजेल हा व्हिडिओ खोटा आहे. माझे पती म्हणाले, ठीक आहे, मी उद्या सकाळी सर्व काही माहिती काढेल. जर तू निर्दोष असलीस तर ठीक आहे, नाही तर माझ्या घरात तुझ्यासाठी जागा नाही. ते त्यांच्या दुसऱ्या पत्नीला घेऊन रूममध्ये निघून गेले. मी माझ्या दिराकडे दुःखी होऊन पाहिले आणि विचारलं, का असं केलं माझ्यासोबत? तो म्हणाला, तुम्ही काय केलं ते विसरल्या का तुम्ही? मी माझ्या भावावर किती प्रेम करत होतो, परंतु तुम्ही माझ्या भावाच्या मनात माझ्याबद्दल राग भरला आणि मला या घरातून बाहेर हाकलून दिले. माझ्या मनात तेव्हापासून राग भरला होता. देवाचे आभार माना, मला एडिटिंग येते. मी म्हणाले, तुला काय वाटतं? एक नकली व्हिडिओ बनवल्यानंतर मला माझ्या पतीच्या आयुष्यातून तू काढून टाकणार आहे का? सकाळी जेव्हा त्या व्हिडिओची तपासणी केली जाईल तेव्हा सर्व सत्य सर्वांसमोर येईल. तो हसू लागला आणि म्हणाला, मला माहिती आहे, सर्व सत्य सर्वांसमोर येईल. माझा भाऊ तुम्हाला माफी पण मागेल, परंतु एक गोष्ट तो कधीही करणार नाही. तो त्याच्या दुसऱ्या पत्नीला कधीच सोडणार नाही. माझा भाऊ एवढा चांगला आहे, तो दुसऱ्या वहिनीचे आयुष्य कधीच खराब करणार नाही. त्यानंतर तुम्ही पण त्याच दुःखातून जाणार ज्यातून मी गेलो होतो. तुम्हाला पण दादांना शेअर करावे लागेल. आणि हो, जे पैसे मी तुम्हाला देत होतो ते तुमच्याच अकाउंटमधून दुसऱ्या बँकेतून काढत होतो. मी रडत म्हणाले, देव नक्कीच याची शिक्षा तुला देईल. तुझे एवढे वय नाही जेवढं मोठं तू कटकारस्थान रचलं आहेस. तेव्हा तो हसत म्हणाला, वहिनी, मला बोर्डिंग स्कूलमध्ये पण तुम्हीच दाखल करायला सांगितले होते. मी हे सर्व काही तिथेच शिकलो आहे. मी तर एक निरागस मुलगा होतो. मला असं वागण्यासाठी तुम्ही भाग पाडले आहे. माझ्या सुट्ट्या आता संपल्या आहे. मी उद्या निघून जाईन. उद्या जरी दादांना माहिती झालं हे सर्व काही मी केलं आहे तरी काय होईल? ते नाराज होतील, परंतु किती दिवस? शेवटी मी रक्त आहे त्यांचं. मला ते माफ करतीलच. तुम्हाला पण ते माफी मागतील, परंतु तुमचे तर नुकसान झालेच आहे ना. आता तुम्हाला पण दादांना शेअर करावे लागेल. तो परत बोर्डिंग स्कूलमध्ये निघून गेला. त्याने जसे सांगितले अगदी तसेच झाले. माझ्या पतीला सत्य समजले. त्यांनी माझी क्षमा मागितली, परंतु त्यांच्या रागाच्या भरात ते दुसरे लग्न करून बसले होते आणि त्या मुलीला आता ते घटस्फोट देऊ शकत नव्हते. कारण यात तिचा काय दोष? माझा दीर खरं बोलला होता. आता संपूर्ण आयुष्यभर मला माझ्या पतीला शेअर करावे लागणार होते. त्याने माझा बदला घेण्यासाठी खूप मोठा खेळ रचला होता आणि माझ्याकडे आता पश्चाताप करण्याव्यतिरिक्त अन्य पर्याय शिल्लक नव्हता. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. आभारी आहोत.